नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की भैयाजी जोशी यांचं जे वक्तव्य घेऊन साप साप म्हणून भुई धोपटली जाते, त्याचा समाचार घेण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. आणि अर्थातच असं काहीही सापडलं की भुई धोपटण्यामध्ये उभाटा शिवसेना आजकाल अग्रेसर असते. जरा काय झालं की महाराष्ट्राचा अपमान, मराठी भाषेचा अपमान, अनेकांनी त्याच्यावर व्हिडिओ केलेत. मी त्या तपशिलात जाणार नाही. पण प्रत्येक भैयाजी जोशी जे बोलले ते चुकीचं किती आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्या ज्या विभागात जा, मुंबईच्या ज्या ज्या कानाकोपऱ्यात जाल, तिथे त्यानुसारची भाषा असते. अगदी आता लोकसभा विधानसभा निवडणुका लढवण्याच्या काळामध्ये पूर्व उपनगरामध्ये चिता कॅम्प म्हणून एक वस्ती आहे. बहुसंख्य नव्हे, जवळजवळ संपूर्ण वस्ती मुस्लिम वस्ती असल्यासारखी जागा आहे. तिथे उद्धव ठाकरे हे निवडणूक प्रचाराचं भाषण करायला गेलेले होते. आणि तिथे त्यांनीच विचारलं, मराठी बोलू की हिंदी बोलू. आणि हिंदीच्या घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठीचा कुठलाही हट्ट न धरता तिथे हिंदीमध्ये भाषण केलं. मग तिथे उद्धव ठाकरेंचा मराठी बाणा कुठे गेला होता? कुठल्या बेळात लपून बसला होता? मतांसाठी लाचार झालेल्या माणसांनी अस्मितेच्या गोष्टी करायच्या नसतात. नसतात करायच्या. चिता कॅम्प मध्ये जाऊन जर तुम्ही मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचं नाही आणि परत हिंदुत्वाचा टेंबा मिरवायचा, हा दादांत खोटेपणा नाहीये का? त्यामुळे उद्धव ठाकरे आजकाल मतांसाठी इतके लाचार झालेले आहेत की दाढी कोळवाणं आणि जाळीदार टोपी घालणं इथपर्यंत गेले तरी नवल मानायचं कारण नाही. आज अचानक त्यांना मध्यंतरी एका ठिकाणी ते बोलले होते की मला गुजराती मतांची गरज नाही वगैरे. पण हेच उद्धव ठाकरे जेव्हा 5 वर्षापूर्वी आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवत होते, पहिला ठाकरे निवडणूक लढवणार होता आदित्य ठाकरे. त्याची सुरुवात, प्रचाराची सुरुवातच गुजरातीपासून झाली होती. वरळी हा मतदारसंघ अत्यंत सुरक्षित म्हणून आदित्य ठाकरेंनी निवडला. त्यासाठी तिथले आधीच्या दोनही आमदारांना शिवसेनेत आणून विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं, तरीही खात्री नव्हती. म्हणून गुजराती मतदारांना चुचकारण्यासाठी जे पहिले पोस्टर वरळीमध्ये लावले गेले आदित्य ठाकरे यांचे, ते काय होते? केम छो वरळी, ही कुठली मराठी आहे? उद्धव ठाकरे, संजय राऊत याच्यापासून उभाठा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं की केम छो वरळी ही कुठली मराठी भाषा आहे? धेड गुजरी तरी म्हणता येईल याला. तिथे तुम्ही गुजराती मतांचे लाचार कसे आहात? आणि वरळी ही गुजराती मुंबई कशी आहे? हे भैयाजी जोशींचं वाक्य भैयाजी जोशी बोलण्याच्या आधी 5-6 वर्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी खरं करून दाखवलं होतं. आज जर घाटकोपर मध्ये घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं भैयाजी जोशी बोलले असतील, तर वरळीची भाषा गुजराती आहे हे त्यांच्या आधी 5 वर्ष सांगणारे कोण होते? आदित्य ठाकरे होते ना, उद्धव ठाकरे होते ना. खोटं, फेक नॅरेटिव्ह हे कसे निर्माण केले जातात? संजय ते राहुल गांधी आपल्या मंचावर बसलेत म्हणून हिंदू बंधू भगिनींनो असं म्हणायची हिंमत नसलेले उद्धव ठाकरे जेव्हा हुतात्मा चौकात जाऊन आंदोलनाच्या गर्जना करतात तेव्हा म्हणूनच हसू येत. बरं, हेही सोडून द्या. गुजराती मत नको, केम छो वरळी हेही बाजूला ठेवा. हेच उद्धव ठाकरे हे
मला वाटते लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कधीतरी एक गुजराती मतदारांचा मेळावा घेत होते. आणि त्या गुजराती मेळाव्याचे जे पोस्टर लागले होते ते काय होते आठवतं उद्धवराव? काय होते पोस्टर? गुजराती समाजामध्ये किंवा गुजरातमध्ये फाफडा आणि जिलेबी ह्या अत्यंत आवडणाऱ्या खाद्यपदार्थाची नावं आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी गुजराती मतदारांची जी सभा बोलवण्यात आली होती, बैठक बोलवण्यात आली होती, त्याचे पोस्टर काय होते? जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा. ही कुठली मराठी आहे? जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, हे कुठल्या मराठी बोलीतले शब्द आहेत? ते सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगायला पाहिजे. आज जर घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं भैयाजी जोशी म्हणाल्यानंतर तुमची अस्मिता दुखावत असेल, तर जलेबी फाफडा बरोबर तुम्हाला आपडा म्हणणारे जे होते त्यांच्या कानाखाली कशी बोटं उमटवली होती त्याचाही एक फोटो उद्धव ठाकरेंनी अगत्याने सामनामध्ये छापावा. पण मतांसाठी बापडा झालेला जलेनी बिनी फाफडाच्या बदल्यात आपडा पण होऊन जातो. काय माणसं असतात मित्रांनो. आणि ही गोष्ट सांगतो, ही बाळासाहेबांचं वाक्य तुम्हाला सांगतो. मुस्लिमांचा मताचा अधिकार काढून घ्या, कुठचे कुठचे पक्ष या देशात सेक्युलर राहतात मी बघतो, असं बाळासाहेब एकदा बोललेले. त्याचा अर्थ काय होता? उद्धव ठाकरे यांच्या पिताजींच्या बोलण्याचा आशय काय होता? सगळेच्या सगळे सेक्युलर पक्ष हे मतांचे लाचार आहेत आणि त्यामुळेच मुस्लिम मतांसाठी सेक्युलरिझमची लाचारी करतात, हेच बाळासाहेबांना सांगायचं आणि सुचवायचं होतं. किती दुर्दैव असेल की आज त्यांचाच मुलगा, त्यांचा सुपुत्र त्या मतांच्या लाचारीसाठी आपडानी बापडा होतो. आपडानी बापडा होतो. आणि तीच गोष्ट भैयाजी जोशी बोलले की भैयाजी जोशी म्हणजे संघ, संघ म्हणजे भाजप, भाजप म्हणजे फडणवीस, मोदी, शहा. तेव्हा त्यांना झोडून काढण्यासाठी हा बापडा लगेच शेर होतो आणि नसलेली अयाळ उडवत गर्जना करायला लागतो. मुद्दा सोपा आहे मित्रांनो. भैयाजी जोशी जे बोलले तेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यापूर्वी बोलून झालेलं आहे. पण आज जे काय साहिल जोशी पासून बाकीच्या मराठी मीडियातल्या लोकांना भाजपला झोडून काढायचे, त्यांना तेव्हा बापडा आपडा फापडा नाही. आज लगेच भैयाजी जोशी त्याला बापडा कसा करता येईल यासाठी प्रत्येक जण साहिल जोशी पासून बाकीची मराठी माध्यमं आपली बुद्धी पणाला लावत आहेत. बुद्धिपणाला लावत आहेत. त्यासाठी जुन्या जुन्या पुस्तकातले संदर्भ शोधले जात आहेत. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा फरक होता. नाही मिळाली तर नाही मिळाली मतं, फरक नव्हता पडत. आवेश आणणं सोपं असतं, दाखवणं सोपं असतं, पण अंमलात आणणं अवघड असतं. आणि म्हणून मी चिता कॅम्पचं उदाहरण दिलं, वरळीचं उदाहरण दिलं, आपडा बापडा सांगितलं. मुद्दा सोपा आहे मित्र. भैयाजी जोशी हे मुंबईच्या बहुभाषिक जे स्वरूप आहे त्याबद्दल बोलत होते. मुंबईला तोडणं म्हणजे काय? का उचलून अहमदाबादच्या बाजूला नेऊन ठेवणार आहे? अनेकांनी काढले की जे जे कोणी शिवसेनेचे महान नेते आहेत त्यापैकी कितींनी आपल्या मुलांना मराठीमध्ये शिकवलं. भैयाजी जोशी काय म्हणाले? मराठी शिकायची गरज आहे असं नाही प्रत्येकाने. ते कोणाबद्दल बोलले? आज जे कोणी शिवसेनेचे एकापेक्षा एक महान नेते आहेत त्यापैकी किती जण आपल्या मुलांना अगत्याने मराठी शिकवतात? तुम्ही जर शिकवत नसाल तर तुम्ही करताय तेच भैयाजी जोशी इतरांना सांगतायत की मुंबईत असलात म्हणून मराठी शिकायची गरज नाहीये. आज सुद्धा अनेक गुजराती शाळा मुंबईमध्ये आहेत.
जिथे अगत्याने मराठी, आपला गुजराती संस्कृती आणि भाषा शिकवली जाते. दोन गुजराती समोरासमोर आले तर एकमेकांशी गुजराती बोलतात. अगदी शिवसेनेतले किती लोक त्या संभाजीनगरात जा, त्या धाराशिव मध्ये जा, नांदेडमध्ये जा, किती शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांशी अगत्याने मराठीतच बोलतात. मराठीची अस्मिता ही फक्त मतांपुरती असते. पण नाही, भैयाजी जोशींना बापडा करायचं आणि उद्धव ठाकरेंना आपडा करायचं, यासाठी मराठी माध्यम अशा गोष्टींचं भांडवल करतात आणि एक फेक नॅरेटिव्ह पसरायला लागतं. भैयाजी जोशींना असं कुठेही भाषिक करायचं आहे असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. हा सगळा भाग फेक नॅरेटिव्हचा असतो. आणि म्हणून अन्यथा ज्या लोकांनी आयुष्यभर शिवसेनेच्या मराठी अस्मितेतून हिंदी किंवा अमराठी लोकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच केलाय, त्या सगळ्यांना आता अचानक मराठीचा पुळका आलेला आहे. जे जे कोणी भैयाजी जोशी यांचा आडोसा घेऊन फडणवीस किंवा भाजपला जोडत सुटलेले पत्रकार आहेत, त्यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या किंवा बाळासाहेबांच्या मराठी अस्मितेचं किती समर्थन केलं. मला आठवतं, मी अगदी 15 एक वर्षापूर्वी कधीतरी अरुण साधू यांचा लोकसत्तेमध्ये एक लेख आला होता, त्याच्या आधारावर त्यांची हजामत करणारा लेख मार्मिकमध्ये लिहिला होता. कुमार केतकर लोकसत्तेचे संपादक असताना मराठीची एकूणच घसरण होत चालली आहे. महाराष्ट्रात सुद्धा मराठी शाळा बंद होत आहेत. अशा वेळेला सगळ्यांनी एकमेकाशी मराठीत बोललं पाहिजे, यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवावा असं आवाहन करणारा अरुण साधू यांचा लेख लोकसत्तेच्या रविवारच्या पुरवणीत छापून आला होता. तेव्हा त्याचं पोस्टमार्टेम करणारा लेख भाऊ तोरसेकरने मार्मिकमध्ये लिहिलेला आहे. काय लिहिलं होतं की ज्या बाळासाहेबांची भाषा शिवराळ आहे, मराठी भाषा पण शिवराळ आहे, म्हणून ज्यांनी आपली सगळी अत्यंत शुद्ध भाषा आणि बुद्धिपणाला लावून बाळासाहेबांच्या वाटेत अडथळे निर्माण केले, त्यांना आज मराठी भाषा वाचली जावी, लिहिली जावी, बोलली जावी, म्हणून पाया कोणाच्या पडायला लागते? बाळासाहेबाच्या. की ज्या बाळासाहेबांच्या मराठी भाषेमुळे महाराष्ट्राची आणि मराठीची मान खाली जाते, हा दावा करणारे बुद्धिजीवी अरुण साधू, कुमार केतकर जेव्हा लोकसत्तेत असा लेख पब्लिश करतात, तेव्हा त्याची हजेरी घ्यावी लागते. आज जेव्हा मी बोलतोय तेव्हा मला याची आठवण येते, किती उद्धव ठाकरे समर्थकांना हा सगळा इतिहास माहिती आहे. फक्त बाळासाहेबांची गोष्ट नाही, कौटुंबिक, सामाजिक, तत्सम चित्रपटातून मराठी सिनेमा बाहेर पडला आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापर्यंत यायचा होता. या मधल्या काळात मराठी सिनेमा डबघाईला गेला होता. त्या काळात मराठी सिनेमा जगवणाऱ्या कलावंताचं नाव दादा कोंडके होतं. त्या दादा कोंडकेच्या मराठी भाषेची टवाळी कोण करत होतं? कोण करत होतं? जो मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा पडता काळ होता, त्या काळामध्ये मराठी बाणा दाखवून हट्टीपणाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जगवण्यासाठी ज्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली, मेहनत पणाला लावली, ते बाळासाहेब होते, तसे दादा कोंडके होते. आज मराठी सिनेमाला परत प्रतिष्ठा आली आहे, पण मध्यंतरीचा काळ जो होता, त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी मराठी सिनेमा काढले, जब्बार पटेल पासून सगळ्यांनी, ते सिनेमा धंदा करू शकत नव्हते, म्हणून मराठी चित्रपटसृष्टी डबघाईला गेली होती. आणि त्यांच्याबरोबर अरुण साधू, कुमार केतकर हे झिम्मा फुगड्या खेळत होते.
मराठी जगवणाऱ्यांची निंदा नालस्ती करणारे ते लोक आहेत ज्यांना आज अचानक भैया जोशी किंवा त्यांचे वारस आहेत त्यांना आज भैया जोशी भैयाजी जोशी हे मराठीवर हल्ला कसा करतात याचे साक्षात्कार व्हायला लागले. कारण त्यांना मराठीची कदर नाहीये. उद्धव ठाकरेंचं समर्थन करायचंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पायदळी तुडवलेली मराठी त्यांना बघता येत नाही, दिसत नाही आणि दिसली तरी सांगण्याची हिंमत नाही. आणि म्हणून हे फेक नॅरेटिव्ह असतात. भैयाजी जोशी किंवा संघ किंवा भाजप यांचा महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्याचा कुठचाही उद्देश नाहीये. ज्यांचा तो उद्देश होता असं म्हणत म्हणत शिवसेनेचा जन्म झाला. त्या पक्षाचं नाव काँग्रेस आहे. साहिल जोशी किंवा आजच्या शेंबड्या पोरांना पत्रकारांना माहिती नसेल तर सांगतो की शिवसेनेने 1968 साली जी पहिली महापालिका निवडणूक लढवली त्या काळातले मार्मिक काढून बघा. त्या मार्मिक मध्ये सदोबा पाटील मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट आणि हाफिज खान नावाचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तेव्हा मुंबई प्रदेश म्हणायचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे हाफिज खान नावाचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांची शेकडो व्यंगचित्र मिळतील मार्मिकमध्ये. आज त्याच काँग्रेसचे नेते आणि काल परवा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले भाई जगताप सुद्धा हुतात्मा स्मारकाजवळ उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहतात. तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही. मुंबई तोडायचा प्लॅन जे काय वसंतदादांचा संदर्भ दिला जातो तो भाजप तोडणार होता. 40 वर्षापूर्वी मुंबईपासून महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचं कारस्थान काँग्रेसचं होतं हा दावा होता. आज त्याच काँग्रेसच्या खांद्यावर हात ठेवून बाळासाहेबांचे सुपुत्र हुतात्मा चौकात धरण्याचं नाटक करतात कॅमेरा पुरतं. तो म्हणूनच फेक नॅरेटिव्ह असतो. आणि मग तो फेक नॅरेटिव्ह पुन्हा पुन्हा स्क्रीनवर दाखवून साहिल जोशी किंवा तत्सम पत्रकार नवा फेक नॅरेटिव्ह आणि त्याचा बाजार उभा करायला बघतात. तेव्हा त्याचं पोस्टमार्टेम आवश्यक होऊन जातं. त्याचं पोस्टमार्टेम आवश्यक होऊन जातं. आणि म्हणून 85 मध्ये वसंतदादांच्या त्या वक्तव्यावर किंवा मराठी वाण्यावर शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकली असं जे साहिल जोशी सांगतो ते सुद्धा धादांत कसं खोटं आहे. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. त्याचं कारण असं आहे की तत्कालीन परिस्थिती आणि बाळासाहेबांनी त्याचा किती फायदा उठवला आणि शिवसेनेने कसं अगदी काय म्हणतात ते रणनीती आखली हा भंपकपणा आहे. तो योगायोग होता. योगायोग होता. 1985 ची बाळासाहेबांनी जुगार खेळल्यासारखी जिंकलेली मुंबई महापालिका हा एक स्वतंत्र इतिहासाचा विषय आहे. इतिहासाचा विषय. आणि म्हणून त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी करेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.